श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। रामभाऊ, सकाळ सकाळी कशाला बोलावलं? सुभाषराव, उद्या कुणीही काय काम काढायचं नाही। उद्याचा वेळ फक्त रामभाऊसाठी। ही चहाच्या कपात मुंडकं घालायला लागलं। ए ए बाळो, बाळासाहेब, भाजल चहा। थांबा, कप खाली ठेवा। काय झालंय? त्याला वाटलं हे दारूच आहे काय की। बर सुभाषराव, तुम्ही जावा घरी बाळासाहेब। ए बाळो, मी काय म्हणतो ते लक्ष दे। अरे माझ्या दारात येता नीट येत जा बाळा। हा, पूर्ण झोप करूनच इथं यायचं। बरं, कशाला बोलावलंय सांगा? ते जाऊन झोपल ना घरी। तुम्ही काय सांगितलंय? अर्जंटिया म्हणला, आलो। इथनं जाऊन झोपू ना आम्ही आमच्या घरी। सुभाषराव, बोलावण्याचं कारण म्हणजे उद्या माझं महाबळेश्वरला व्याख्यान आहे। जा की मग तुमचं तुम्ही, कशाला इथं सांगा आणलंय महाबळेश्वरला व्याख्यान आहे? जा की। अहो जा की, काय बोलताय? तुम्हाला पण जायचंय। आणि सुभाषराव, व्याख्यानाचा विषय जबरदस्त आहे। महाबळेश्वरला जास्त पाऊस का पडतो या विषयावर। अरे कशाला आपलं घरचं धंदा पाणी बघायचं ना भाऊ? कशाला एकनाच्या नादी लागतोय लागा? शानपाणी काढाव, रानातला काँग्रेस उपटाव, तिथं एक द्यायला बरं त्याचा अभ्यास आहे काय आहे? एक नंबर अभ्यास शेतीचा त्यांचा। अहो मला सांगा, सफरचंद त्या काश्मीर मध्ये पिकतात आणि तिथं म्हणतोय नाशिकला सफरचंदाचा आगार आहे। शेतकरी अभ्यास होते, हा नाही उठले। मी त्या बाकड्या खाली गेलो, अक्षरशः लपलो मी। बर मला घेऊन जातो, देणं नाही घेणं मला काय त्यातलं कळतंय का? वाचलंय का शिकलोय? मला म्हणतो चल बाळो बुके घ्यायला। झालं तुझं बोलून झालं? अरे पण माझं तुझं झालं का बोलून? दुसरं करावं काहीतरी रामभाऊ। मी सांगतो सुभाषराव, काश्मीर किंवा हिमालयामध्येच सफरचंद पिकतात। मी काय म्हणलं, नाशिकमध्ये सुद्धा ह्याचं स्टोरेज असलं पाहिजे। अरे थंड हवेचं ठिकाण आहे। तर ह्यांनी काय सांगितलं त्या लोकांना? अयो व्याख्याता म्हणतोय नाशिकमध्ये सफरचंद पिकतात। ह्यांनीच पिकली काढीची, ह्यांनी काडी पिकली, ह्याला न्यावं का नाही? आणि डबल ढुलके वाजवू नको। अरे मी म्हणतो तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, माझ्या व्याख्यानाने परिवर्तन होतं। हे असताना तुम्ही जळताय माझ्यावर। मी आता एकच येतोय, तुम्ही माझ्या बरं चला। उद्या वेळ काढा, महाबळेश्वरला चला माझ्या बरं, तिथं आयश कर चाल। आणि मी सांगेल तसं वागा, जरा ज्ञानामध्ये भर पाडा। रामभाऊ, आमचं काम धंदा बुडवून तुमच्या बरोबर व्याख्यान ऐकायला आम्हाला यायला, आम्ही काय एवढी मोकर माणसं नाही का अध्यक्ष? बायका घरी असल्यावर धुणं धुवायला लावतात, दळणं आणायला लावतात, त्यापेक्षा जगाचं ज्ञान ऐका ना। एक बाई तुमचं व्याख्यान ऐकत नाही, आम्हाला घेऊन चालायचं तिथं। ऐकतात, तुमची दृष्टी चांगली नाही। ऐका, आम्हाला व्याख्यानाला नेल्यापेक्षा एक दिवस काय करा माहितीये का? तुम्ही अशी खुर्ची टाका, व्याख्यान देत बसा। समोर अण्णा, काकी, श्वेता आणि गाणं ह्यांना बसवून दिवसभर व्याख्यान द्या की। रसिक लागतात त्याला, लोक रसिक लागतात। जाऊ द्या, तुम्ही चला, माझे मित्र आहे सुभाषराव। गाडी तुमची घ्या। बाळो, डिझेल पाण्याची व्यवस्था तू कर, पाटील तुम्ही जेवणाची व्यवस्था करा। असं जे जंगी व्याख्यान झाडतो, आणि तुम्ही? मी व्याख्यान झाडतो, नाही ज्ञानात भर पाडतो तुमच्या। म्हणजे म्हणजे व्याख्यान द्यायला तू
हार सत्कार घ्यायचा तू, पाकिट भरभरून घ्यायचा तू, आणि आम्ही नुसतं उचल आपटीला नेतोय. आम्हाला तुझा तू चल की तिकडं, आम्हाला कशाला नेतोय? म्हणजे आम्हाला काय पथरवड्या उचलला नेता? तुमच्या ज्ञानात भर नाही पडायची, तुम्ही हुशार नाही व्हायचा. हे आम्हाला ज्ञान पाहिजे, पण ज्ञान कोण येडे कोण ज्ञान केलं अजून अरे, परिणाम होईल. मित्रच मित्राला येडा वाटतो आणि तेच खरं व्याख्यान पोचतं. ज्यावेळेस तुम्ही नाव ठेवता ना त्यावेळेस खरंच माझी वाहवा झालेली असती. ऐका बाळासाहेब पाटील, ठोका टाको का ह्यो? ऐका रामभाऊंचं व्याख्यान तर ऐकूच, पण पुढे आपल्याला महाबळेश्वरला पण जायला भेटते ना फिरायला. आहे आपल्याला वेळ पण आहे बाळासाहेब. ह्यो तर निवळदार म्हातारा माणूस आहे, फिराय म्हटलं की निघाला लगेच दुसऱ्याच्या गाडीत बसून. मी कोणाचं काय ऐकणार नाही. उद्या व्याख्यानाला जायचं म्हणजे जायचंच, आणि आता पटकीनं चला निघा, मला कीर्तनाला जायचंय. वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. त्या कुंभाराच्या म्हातारीचं होय, हा तिकडे मी पण जाणार आहे, पण डायरेक्ट जेवायला जाणार आहे तिथं. कीर्तनाला जाणार आहे का जेवाय जाणार आहे? कीर्तनाला नाही, मला काम आहे, 11:15 जायचं, फुले टाकाय आपलं. बर रामभाऊ, उद्या महाबळेश्वरला व्याख्यानाला तुमच्यावर यायचं ठरलंय, पण एक विचारायचं रामभाऊ, चहा मात्र एक नंबर होता बरं का. नेहमीचा चहा आणि आजचा चहा लय फरक. नुसता इलायचीचा वास होता. काय पोत आणलंय का काय इलायचीचं घरात? मला तर 2 कप्पी वाटत होतं. आणि तुमच्या घरी असतो फळोक नसता वाका येतंय. मी तुमच्या याच गोष्टीची वाट बघत होतो. तुम्ही चहाबद्दल माहिती कधी विचारताय? अहो, रामभाऊनी वापरायला सुरुवात केली पदम चहा. कसला चहा? पदम. पदम नाही व्हायचे, 10वीत गेल्यावर पदमच्या बापाण्याला टेचला होता नाक फुटस्तोवर. ती पदम तिने पाठवून दिला असेल, नांदा गेली आता. ती पद्मा होती, ही पदम चहा म्हणतात. पदम चहा बघायचंय. गणा, ए चहाची पाकिट घेऊन ये रे. हा, त्याच्यावर गिफ्ट पण आण. चहातीच्या शिवाय गिफ्ट आण. भाऊ सगळ्याला सांगताय वय आपला राज. सुभाषराव, हा आहे पदम चहा आणि हा आहे श्रीपदम चहा. हा इलायची फ्लेवर आहे. इलायची म्हणजे येलदोड येलदोड येलदोड. वरून इलायची टाकायची गरज नाही, त्याच्यात मिक्स आहे. दुसरी गोष्ट, या पदम चहावरती हे बाउल स्टीलचं भांड फ्री. आणि रसाला रसा सगळं होतंय. आणि बाळका दुसरं म्हणजे अध्यक्ष जेव्हापासून ही चहापत्ती वापरतोय ना, लोकांची रोज रहदारी या चहाच्याशीने रोज घरी इथं. ठोका टाको आमच्या आबरू काढतोय रे, त्यासाठी आलोय रे आम्ही. नाही आणि हे पदमच्या तुझ्यात आता तू वापरायला लागला. जमीन थोडी ते हवेत गेली म्हणून, नाही तर फलकट पित होता. 12 वर्ष झालं आम्ही हे पितोय. काय झालं माहिती का अध्यक्ष, मागच्या आठवड्यात आमदार साहेब आपल्याकडे आलत, आज परत भाऊला म्हणते तर रामभाऊ कवा येऊ चहा घ्यायला. इतकी चहाला मागणी आहे. आला रामभाऊ, अजून एक चहा घ्यायचा का? 100%. मी तर तुम्हाला 2 कप मागवा पदम चहा. चला, पदम चहा रोजच चवीनं प्या. आताच पिऊ. चला. कुठं चला, त्यासाठी आणलं. चल मित्रांनो, तुम्हाला अंदाची बातमी सांगू का? सांग. भाऊचं महाबळेश्वरला व्याख्यान आहे. लय मोठं व्याख्यान आहे. महाबळेश्वरला? हो. अरे महाबळेश्वर तरी जवळच आहे की, मग ह्यात काय विशेष आहे तेव्हा? फुलं आणाय मी रोज जातो तिथं. लाका तो कांबळेश्वरच्या पलीकडे कधी फुलं आणाय गेला नाही, आणि मग तुम्ही महाबळेश्वर जवळ आहे. गेलाय कधी? महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. आणि ही आनंदाची बातमी आहे. म्हणजे तिकडे भाऊ जायचं व्याख्यानाला, आम्हाला कसला आनंद आहे? म्हणजे भाऊ तुमचं कोणीच लागत नाही. नाही लागत जरी असलं तर आम्हाला कधी नेलं का व्याख्यान काय याला? अरे तसं नसतं. आम्ही अजून आपण पोरगाळ बरगाळ आहे. अरे त्याला त्या मॅच्युरिटीची माणसं पाहिजेत, भाऊच्या बुद्धीच्या लेवलची माणसं पाहिजेत. म्हणजे आम्हाला बुद्धीच नाही. अरे बुद्धी हाय नाही, तुम्हाला, आम्हाला बुद्धीच नाही. पण इतकी नाही ना. आपण कसं आलो, अजून लहान आलो ना, नाही. आपल्याला शिकायचंय अजून. मी काय म्हणतो, व्याख्यानाला गेल्यावर व्याख्यान ऐकल्यावर आमची बी बुद्धी वाढेल ना. हा बरोबर आहे. तिथं फक्त सिलेक्टेड लोक येतं. सिलेक्टेड आमदार, खासदार, मंत्री, अजून तुला सांगतो डोनाल्ड ट्रम्प, ते चीनचे चुंगचांग, असे सिलेक्टेड लोक आहेत फक्त. ह्यांना मार्गदर्शन असतं देश कसा चालवायचा, देशाचा विकास कसा करायचा. आणि काय तुला सांगायचंय, नुसत्या टाळ्या. बर, यंदा तर ग्रीनिश बुकात नोंदच होईल. होय का? गर्दी फ्लेक्स किती, प्रिंटिंग किती लागल्यात, चंगराचिंगरी होऊ शकते. मला सांगा ना,
भाऊ व्याख्यान देते ते ठीक आहे, पण ती माणसाचं देतात का जनावराचं देतात का झाडपाल्या औषध देतात, ते नेमकं कसलं व्याख्यान देते ते? राईट पॉइंट आहे, राईट आहे बरं का. सबमिश्रण सगळ्या भाव बोलतात, माणसा बोलतात, झाडपाल्या बोलतात, पशूंवर बोलतात, पक्ष्यांवर बोलतात, सगळ्यांच्या. आणि ती ऑन द स्पॉट तिथं गेल्याविषयी देतात ती. रामभाऊ तुम्हाला ह्याच्या बोलायचं सुरूच, मग तिथे काय ठरतं होय? तिथं गेल्यावर ठरतं. मग आणि पुढे जाण्यात तुम्हाला सांगू का अंदाजची गोष्ट, ही आपली गावातली त्रिमूर्ती, त्यांना बी त्यांच्या बरोबर जाण्याचा योग आलाय. होय का? लगा लय अशा तुला काय सांगायचंय. म्हणजे भाऊंचे आहेत ना व्याख्यानाला लय माणसं नसतात, त्यामुळे तिकडले बी घेत असतील. हा असं काय तर असेल. अरे बावलाटा, मी काय सांगतोय तू काय बोलतोय या? मग अरे ही त्रिमूर्ती म्हणजे कोण? अध्यक्ष पाटील आणि बाळासाहेब. ही वय येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. म्हणजे अरे म्हणजे काय झालं आता तिथं कसं लोक सगळी सेलिब्रिटी लोक असतात, बरं पदाधिकारी असतात मोठी मोठी. आता भाऊला ह्यांना न्यायचं म्हणजे अपमानाची बाजू आहे ना. हे पडली किती केली तरी गावाकडची. मागच्या बरला अशीच नेली भाऊनी, सगळे आबरू गेली भाऊची. जी खायला जी सुरुवात केली सगळी माणसं तोंडाकडे बघायला लागली. हा म्हणून भाऊ यंदा म्हणले भाऊ तुम्हा तिघाला काय नेणार नाही. पण आता किती केलं तरी ही म्हणली आम्ही गाडीला लोंबकळून येऊ पण रामभाऊ तुमच्या बरोबर येऊ. म्हणजे खाण्यासाठी खायसाठी खाण्यासाठी लय बेकार. ना त्यांना काय खाय मिळत नाही काय घरी? तू सांगायला लागलाय. अरे मिळतं पण तिथल्यासारखं पंचपक्वान आहे होय. बाहेरच्या देशात लय खाय भारी असतं. म्हणजे ह्यांना घरी खायला मिळत नाही म्हणून तुमच्या गाडीला लटकून चाललेत का ती? लटकून चालल्यात. बुफे पद्धतीने जेवण असतं. आईस्क्रीम म्हणू नका, फ्रुट्स म्हणू नका, बासुंदी म्हणू नका, पनीर म्हणू नका, हजारो आयटम. होय का ना? असं कर की त्या तिघांना राहून दे, आपण जाऊ सगळी. जाऊ की आता तुला नाही म्हणलं वय, आपण रोज काय करतोय? तुम्हाला माहितीये का काय सांगा ना. भाऊचं व्याख्यान ऐकून ऐकून माझ्या सुद्धा शरीर मनात ऊर्जा भरली का नाही. रोज प्रॅक्टिस चालू आहे. छोट्या सांग केला काय ह्यांना? रोज तासभर प्रॅक्टिस ऐकायला मी आहे, टाळ्या वाजवाय मी आहे. व्याख्यान कसली प्रॅक्टिस? रोज मी प्रॅक्टिस करतो व्याख्यानाची रोज. मग तू व्याख्यान देणार आहेस होय? कशावर देतो व्याख्यान तू नेमकं? मी सुद्धा भाऊगतच सबमिश्र कशावर बी बोलतो. म्हणजे त्यांचीच कॉपी मारतोय काय? नाही ना त्यांची कॉपी नाही मारत, पण आता शेवट बापतायसा बेटा बरोबर का ना, कॉपी तेवढी तेवढी करणारच ना. पण बोलतो मी सगळ्या गोष्टींवर बोलतो. आता भाऊ सारखं इतकं जुळत नाही पण प्रयत्न माझा चालूच आहे. आता म्हणजे एक तासभर चाललंय, आता वेळ वाढवत चालला का ना? जवळजवळ माझ्या डोक्यात टार्गेट जवळजवळ 5 तास बोलायचं गाना नॉनस्टॉप 5 तास. बरं का गाना, त्यासाठी मेंदू लागतो, त्याला अभ्यास पाहिजे लागा. तुला हाय का मेंदू बी नाही, तुझा अभ्यास बी नाही त्या गोष्टीचा. तुला घरी सांगितलं होतं की इथं येऊ नको ह्यांच्यात. काय म्हणला? त्यांना कधीच काय पटलं नाही तुझं. आणि त्याचा एक मेन फॉल्ट काय माहितीये का अभ्यास करायसाठी? एक त्याची झाली 10वी शाळा, त्याला येत नाही वाचायला लिहायला, कसा अभ्यास करणार आहे? असू दे बघ, तुझी म्हणतोय ना मला मेंदू नाही आणि मी 10वी शिकू दे. 10वी पर्यंत मी कशाने शिकलोय? काय कशाने शिकलोय? कशाने शिकलाय? कॉप्या करून. कॉप्या करून शिकलोय का? मग कसं इंग्लिश मधनं शिकलोय सगळं. There is a long sometime is an angry man to yours Germany, Afghanistan, is America. This a well is a big peoples and you angry man. गणा इथं बसलाय होय. माझं 200 रुपये काढ बाबा, 200 रुपये काढ माझं. 200 दे पहिल्यांदा. कस तर? अरे त्या दिवशी मला काय म्हणला? असू दे असू दे. नाही सांगू दे की सांगू दे की मला काय म्हटलं माहिती का त्या दिवशी? माझं व्याख्यान कोण ऐका नाही, व्याख्यान ऐका ये 2 तास बसवलं मला व्याख्यान ऐकायला. बर त्यातच मला झोप लागली. अरे कधी निघून गेला मला कळलं नाही. 200 रुपये माझं बुडावलं यांनी. पैसे देऊन व्याख्यान ऐकायला होती. एक नंबर मस्त ऐकलं ऐकलं. माझा ऐकून तर घ्या. काय विषय झाला माहिती का छोट्या? माझं ऐकल का नाही? काय झालं हा बघ, ही पोरगा लय चांगला आहे, ह्याला नाही काय काम धंदा बरोबर, आणि ह्याकडे नव्हतं पैसे. ह्याला म्हणलं असं 200 रुपये दिलं ह्याला भीक वाटेल बरोबर ना. भाऊनी सांगितलंय माणसाला स्वाभिमानानं वागवायचं. मी काय म्हणलं, तू माझं व्याख्यान ऐक, मी तुला 200 रुपये देतो. आता काय झालं गडबड, मला भाऊचा फोन आला, त्या गडबड निघून गेलो. हे आहेत की 200 रुपये? हे काय धर तुझं 200 रुपये बाबा? मी काय तसं काय पळून जातोय बघ. हे तुझं मिळालं का 200 रुपये? अरे मी कॅमेऱ्यातला माणूस आहे रे. अरे कळलं, एक नंबरचा व्याख्यान. चला काय लका ओ व्याख्यान दे. चला उपस्थित बंधून भगिनींनो, व्याख्यान ऐकल्यानंतर 200 रुपये घेऊन जावे विनंती. कना पैलवान. अरे काय का तुम्ही हसताय? अरे ती गोट्याला लाभाडे त्याचं तुम्ही स्वट ठेवलं. नाही 200 दिले की आमच्या समोर, आम्हाला काय माहित नाही. अरे मला माया आहे रे, माया आहे. शेवट त्यांनी तिथं 200 दिला गोट्याला. मला काय म्हणला माहितीये का? काय म्हणला का ना?
काय संध्याकाळी लगेच जेवाय जाऊ. तुला बी अरे रातभर उपाशी झोपलेला का वाट बघून ह्याची. हो हो अरे मला त्या दिवशी मला आठवलं त्या दिवशी नेमकी चतुर्थी होती म्हणून गेलो नाही. मला सांगायचं ना अरे 30-30 रुपयात पोर गोळा केली असती नाही केला तुझी. अरे आपल्याकडे लय गँग असली. तुम्ही दुसऱ्याला नाव उठवणार बरोबर आहे का तुम्ही नाव ए शशी लगा शशी भाऊ आलो आला लय काळजी मला तुमची. मला असं वाटतं तुमचं कसं चाललं असेल काय असेल. मग काय लागा आम्हाला पण लय आठवण तुझी घरी. आमची अजिबात काळजी करू नको आल्या पावलाने माघारी जातो. अरे पण कशाला आलाय कशाला नाही विचारत तरी त्याला आधी. एक मिनिट आता भाऊ कुठे भेटतं ना. का रे भाऊकडे थोडं काम आहे मला. त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं मला. बघितलं का तसं तर कोण त्यांचं ऐकत नाही पण पट्ट्या मी ऐकतो एकटा. ए देश विदेशातली माणसं भाऊचं ऐकतात तू कोण लागून गेला. हा होय शशी कसलं मार्गदर्शन घ्यायचं आम्हाला तरी कळू दे की. मार्गदर्शन बी घ्यायचं आणि दुसरं बी काम एक असं की मला आलं एक स्थळ. बर त्या स्थळाचं म्हणणं आहे की त्यांना शेतकरी नवरा चालतो. म्हणजे मीच तू आहे की शेतकरी आहे. पण अडचण अशी झाली की ती म्हणते ती लग्नाच्या आधी शेती आम्हाला तुमची बघायची. हे तर कशाला आलाय दाखव की तुझी जमीन. आमची दाखवायला तुम्हाला सगळं माहितीच की आतल्या खोडी आमची जमीन खारपुटी कुसळ उगवतात त्यात ती दाखवा म्हणजे जाऊ द्या माघारी स्थळ. अडचण समजून घ्या जरा व्हायच. अरे अडचण म्हणजे ही अडचण आहे वे. मग भाऊचं कशाला मार्गदर्शन घेतोय आम्ही दोस्त कशाला उपयोगी पडायचो. आपण कशाला तसं म्हणायचं पण तुम्ही म्हणतायच की सगळं काय बघ शेटिंग करून. शेटिंग म्हणजे लय भारी शेटिंग आहे. अरे काकत काय सांग गावाला माणसं. मग काय तर हो ऐक की अरे जिसका कोई नाही उसका राम होणार होता है. भाऊची शेती दाखव विषय संपव. कुठल्या भाऊची आपल्या रामभाऊ ज्यांना पायच्यान माहिती राम महिमान. हा काय संबंध ह्याला आमची शेती दाखवायची. काय संबंध काय संबंध अरे पाहुणा नाही तुझा. हा कोणी पाहुणा बिवणा आमचा कोण नाही आलं का लक्षात. असली पाहुणी उंडगी आमची नाहीत कोणी. अरे आमची पाहुणी म्हणजे किती स्टँडर्ड हा देश विदेशात त्यांची नाव आणि ही अवलाद ही शानी होय. ऐक की अरे पण एखाद्याचं चांगलं होतंय जुळतंय लग्न करायची मदत काय होतंय. काय आमच्या पाहुणीनं आम्हीच काय ही जरा पत्करला का सगळ्यात चांगलं करायचं. नाही 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 तुझं लग्न जमवायच्या वेळेस आम्ही काय काय केलं सांगू का. काय काय केलं सांगू का. आम्ही चौघ गडी नव्हतो तरी तुझ्या घरात घरगडी येऊन राहिलो. हे लुटून काढत होता आम्ही तुझ्या रानातलं ते भिजवत होतो. ऐक ना तुम्ही अजून सुद्धा घरगाड्यासारखं दिसता. तुमची थोबाड बघा जरा आरशात आलं का लक्षात. आम्ही काय लग्न म्हणजे किती खोटं नाटक करून कसं तरी जमावलं किती तळतळत होता ते आम्हालाच माहिती आहे कसं जमावलं ते नाटक करून. अरे अजून सुद्धा मला फोन येतात लोकांचा अजून बायोडेट येतात. गाणं पहिलवान लग्न झालं का अनुपुरगी म्हणून लागला सांगायला. लग्न झालं ह्याचा विषय सोडून टाक. तू शशी काय कर आपल्या भाऊची शेती दाखव त्यांना सरळ सांग ही माझं रान आहे सगळं. सगळं भाऊंचं रान आहे म्हणून दाखवाय देते नाही देणार. भाऊला अजिबात तसलं खोटं पटत नाही. ह्याला बी मारत्याल आणि मला बी मारत्याल. ऐक बरोबर आहे काय करशील माहिती का असा तसा गाण्याचा काय त्याशी ती संबंध नाही. हा भाऊला विचारतो. हो बरोबर आहे. काय म्हणला छोटे कुणाच संबंध नाही म्हणला. नाही नाही ती म्हणते ती बरोबर आहे. काय गाणा संबंध आहे जमीन कोणाची भाऊची. थोडं मिळतं जुळतं करायचं हे चौथं लग्न करायला टपला आणि माझं एक होऊन द्या ना. नाही थांब 2 मिनिटं. शेती कोणाची म्हणला भाऊची. मी कोणाचा आहे भाऊचाच आहे. आणि मग पण हाय का नाम निशाण आहे का. अरे भाऊ नंतर वारसदार मीच आहे ना. तुला बनेल घ्यायचं म्हणलं तरी भाऊला फोन करून विचारतो भाऊ बनेल घेऊ का आणि आम्हाला सांगायला लागला. आज्ञाधारी मी आज्ञाधारी तुमच्यासारखा मोकट नाही. भाऊला विचाराशिवाय ताटाव अन्न खात तू एक नाही. काम कर तू भाऊला विचार ह्याच्या नको नादाला लागू. ह्याच्या हातात आहे का काय नाही काय नाही. सगळं माझ्या हातात आहे. तुला बघायची का माझी पावर किती ती किती बघायची का पावर. ठीक आहे तुझं चांगलं होत आहे ना दाखवतो आमची शेती दाखव. कधी येणार आहेत पाहुणी. उद्या उद्या वय घ्या कल्याण उद्याच भाऊ चालले व्याख्यानाला योग जुळून आलं. उद्याच बोलव सगळं आपलं सरान दाखवायचं घरा फिरवायचं नुसतं डोळं हिरवं घरात झालं पाहिजे. आम्ही पण जुटलीच की थोडस. हा बरोबर आहे. कुठं जाटला तू कुठं जाटला. हा बघ तसलं जर पुढचं बोलायचं असलं ना आल्या पावलानी माघारी जा. हे गाणं थोड्याला काय कर की तू पण सरकारी सहकार्य करतो पण यावं पुढचंच लय बोलती रा म्हणून माझा मेंदू हलतो. त्याचं लगीन होऊस तो काय बोलू नको तू पण जरा निहार घे काय पुढचं बोलू नको. बघ तुला एक सांगतो भाऊच्या पुढं आणि गणाच्या माग आदमीनं उभं राहायचं आणि आदमीनच बोलायचं. नाहीतर मग सगळ्या गावाला माहिती आमचा हिसका. कशाशी पाहुण्याला बिंदास सांगायचं की दिसतंय तेवढं म्हणायचं माझंच वावर आहे. बिंदास बोलायचं. मालक असले का करायचं मालक असले का. हा असू दे. बसला का भाऊ आणि हे दोस्त बसावले किती शशी तुला आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार पण आम्हाला पार्टी दिली पाहिजे. दिली म्हणून समजा पार्टी काय लय मोठी गोष्ट आहे. शशी तू जर पार्टी देत असेल ना बिंदास पाहुण्याला सांग ही गडी आहेत आमच्या रानात आम्हाला काय बी करायचं. नाही ह्यांना सांग
तुपासाठी उष्ट तुम्ही खचाल. गाणं नाही, गाणं कोणाचा गडी बिडी म्हणून कामाला जाणाऱ्याला नाही. तुला रान दाखवायचं ना, बिंदास दाखव, तिथं मी येणार सुद्धा नाही. आलं का अरे लक्षात? ही तरी पार्टी देतोय, तू काय केला आम्हाला माहितीये की. हा 200 देतून पार्टी देतून उपाशी झोपावतोय तू. गाना नंतर 100 दे पण रोखच दे. तुम्हाला मी सांगू का, हिवाळी थोडा साईडला ठेवा, पण हुज्जन दादा आणि पप्या का नाही शेमगड का दिसत असं वाटतं ही परची पोसा तेवढा तो आता आमचेच माप काढायला लागला का आता भाव आहे. ऐका ना, बाळासाहेब नाही आलं तर काय जायला जमणार नाही का आपल्याला? सुभाषराव, बाळ असल्याशिवाय निघायचं नाही. काय 5 मिनिटांनी काय लगेच बिघाडतंय हो? आई व्याख्यानात तुमच्या राडा तिथं. बाळापाशी काय चाला ना, आम्ही काय तिथं जाऊन सुभाषराव मी काय टाळ्या वाजवायच्या का तुमच्या व्याख्याना पुढं? अहो, एकाला दोघाला तिघ आपण आला पाहिजे ना. आणि तिथं गेलो तरी आल्यावर बायकोला माझ्या सांगतोय सुभाषरावनं दारू पाजली म्हणून मला. मी दारू पाजतो का बाळासाहेबाला? ती टेरिंगवर बसतं म्हणून गोट्याला घेतला. गोट्याला म्हणलं चल ड्रायव्हिंगला. राडा पण परत ना तुम्ही राहता बाजूला, माझ्या नावाने बोंबलत बसतं. ती पडला असेल पिऊन आणि वाट बघत बघ. भाऊ चला की. आता म्हणा अरे बाळासाहेब बाळा लिहू दे, काय तुला जमणे का नाही? जा, मी चालवीन गाडी. नाही पण गोटूचं बरोबर आहे. अहो बसलेत किती गाडीत, हा? येऊन बसलेत. कोण? ती काय तिथं बाळासाहेब. मग काय चल ओ शाणे, खाली उतर. चल महाग चल माग. अरे तुझीच वाट बघतोय, किती वाढू झालं बाळू. मी पुढे बसणार, मी पुढे बसणार. व्याख्यान तुझं आहे का माझं? व्याख्यान तुझं आहे का माझं? झालं की व्याख्यान सुरू. व्याख्यान तुझं आहे का माझं? पण तिथं गेल्यावर तू होती पुढारी मला बोल. चल माग बसा बाळासाहेब. इथं बसा. चल ह्याला कुठे जाणे? बस 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 सुभाषराव पुढं. ह्याला याला तंट्याला मी मग नाही बाबा, तू बस बाबा. खर्च करणार आहे तुझं, बस की. खर्च करता बस सुभाषराव. गोट्या जाऊ दे 200च्या स्पीडनं. जोरात हान जोरात. कशाला जोरात? रामभाऊ, तुमचं व्याख्यान ऐकायच्या अगोदरच माझं डोकं दुखायला लागलं आणि व्याख्यान ऐकलं तर माझी कवटीच फुटायची. फुटल कवटी? हा, तुमच्यामुळे तशी वेळ झाली. किती उशीर केला तुम्ही? कवटी फुटल होय. उतरा गाडी, गोट्या गाडी बाजूला घेऊन उतरायचं खाली. उतरा. कशाला उतरा? तुमच्यामुळे तरी अवस्था झाली. या निमित्ताने मला आज कळलं की पाटलांना सुद्धा डोकं आहे. काय बोलताय पाटील? अरे पण रामभाऊ, तुला अक्कल पाहिजे. ती कुणाला सोबत घेऊन चाललोय आपण? हे अशी उंडगी देता आबरू घालवायला चालवले तोय. उगाच गावच्या लोकांनी मला पोलीस पाटील केलं नाही. आम्ही आमच्या समर्थनामुळे झालं. तेव्हा परीक्षा नव्हत्या, आमचं पाठबळ होता म्हणून तुम्ही पाटील झाला. काय बोलताय? बाळासाहेब कसा पचार पचार बोलतोय. मला काय म्हणायचं रामभाऊ, व्याख्यान तुमचं आहे का बाळासाहेबांचं आहे? स्वतः रामभाऊच. मग का बडबड बडबड लावली? आता ना कापसाचं बोळ आणलं असतं ना कानात घालायला. उतर ह्या माणसाला, उतर ह्या माणसाला. गोट्या, ह्याच्या पुढच्या हाती लाव गाडी दाब. जो आपण 2-2 घास खाऊ. ए बाळो, 2-2 घास खाऊ की? 5 किलोमीटर नाही गाडी किती लगेच भूक लागली का तुला? अरे मी खाल्लं नाही काय रामभाऊ, उपाशी पोटी आलो या. अरे तिथं व्याख्यान ऐकून भरलच की पोट. गाडीत पेट्रोल आहे पण आमच्या बाबा तो याक्या नीट नीट कर गाड्या, नाही तर अख्खं गाव आमच्या अंगावर येईल. ढसा ढसा लोक रडत्यात. पाऊस पडतो का व्याख्यानाचे शब्द आहेत. लोकांनी रडून दे, तू रडू नको फक्त. आणि आमच्या डोळ्यातनं पाणी काढू नका. सुभाषराव, जी गोष्ट आत्मीयतेनं म्हटली जाते ना, आपोआप हृदयातून पाणी साकारत. बाळासाहेबच का खुर्शी खाली लपलं होतं मग? अरे मला पुढे बसायचं होतं, मला मागा वाका येतं रामभाऊ. बर का रामभाऊ? दुसरी गोष्ट, दुसरी नाही तिसरी नाही, तू ग बस. ए नाश्ता काहीतरी खायला वडापाव नाही. सुभाषराव, त्या व्याख्यानात फॉरेनर लेडीज आहे बरं का, इंग्लिश मध्ये बोलणारे, प्रस्तावित करणार माझ्या व्याख्यानाचं. अरे तू लेडीज बघायला चाललाय का? व्याख्यान द्यायला चाललाय का? अरे तुम्ही नीट राहा, ह्याच्यासाठी मी म्हणतोय तिथं स्टँडर्ड पण राहा, माझ्या आबरू घालू नका. रामभाऊ, मी काय म्हणतोय, बाळासाहेब म्हणतात ना इथं जेवायचं, मग थोडस अंतर आपण पार करायचं का जेवायचं लगेच? अरे खाऊ पहिल्यांदा पोटाला लागा. 2-2 घास खाल्लं म्हणजे बरं पड. होय, हा बरोबर आहे. बलभीम पाटील, 1 मिनिट, मोबाईल फोन आलाय, फोन आला, आयोजकांचा फोन आहे. आला का? माझ्याशिवाय दमच नाही. जेवणाचं विचार तिथं करू का इथं करू? म्हणाव जेवा आम्ही. काय
कार्यक्रम कॅन्सल तर का बरं? गोटू गाडी थांब. अहो आम्ही इथं आलोय म्हणावं 2 किलोमीटर राहिले गाव. म्हणे की 2 किलोमीटर राहिले गाव. अरे 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 खूपच दुर्दैवाची गोष्ट. काय पण असू दे पाकिट द्यावं लागेल म्हणावं. आले देवाजीच्या मनात येते. डिझेल पाणी कुठनं टाकायचं? तुम्ही का बसा माझ्याकडे बघ नका. पराधीन आहे जगतीपुत्र मानवाचा. जन्म माणसाच्या आणि मृत्यू माणसाच्या हातामध्ये नाही. जवळ आलोय गावात म्हणा पाकिट. सुभाषराव, आयोजकांच्या परिवारातील कोणतरी महत्वपूर्ण इसम देवाघरी गेले. बर पाकिट द्यावं लागेल भाऊ म्हणाव. काय राव सुभाषराव, पुढच्या महिन्यात व्याख्यान रिपीट करायचं म्हणता? नाही नाही नाही, मला बिलकुल 1 वर्षभर तारखा माझ्या खाली नाही. नाही नाही, सगळे डायरी खालीच आहे रामभाऊ. कोणीच्याच गावात रामभाऊला डायरी भरलेली आहे. नाही नाही, मोकळे तारखायच्या. बाकी तुम्ही म्हणावं लागतं इतकं पाकिट राव. तेल गेलं, तोप गेलं, हाती दोपाटणं आलं. ठीक आहे, हरकत नाही. मग इथपर्यंत आलेल्याचा खर्च पाठवला तर बरं होईल. महाबळेश्वर 5 किलोमीटर राहिले. जाणं येणं तरी द्या म्हणा. पुढच्या व्याख्यानात ऍडजस्ट करता. ठीक आहे, घ्या काळजी. अंत्ययात्रेला आलो असतो, पण 2 व्याख्यान पेंडिंग आहेत आजच्या दिवसात. तिकडे जातो. अरे पहिलेच 3 महिन्यात व्याख्यान म्हणतो 2 पेंडिंग. तुमच्या आजीची आजी वारली, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओके, थँक्यू. अरे काय झालं असेल बरोबर पाटील? त्याचा कुलच ठेव. सुभाषराव, आजीची आजी मला संशय येतो या. अहो हे काय खोटं बोलते ते लोक, ठरवते ते. मला काय वाटतंय माहितीये का, त्यांना चांगला व्याख्याता मिळालेला असावा. ओ सुभाषराव, माझ्या इतका चांगला व्याख्याता असूच शकत नाही. तुम्ही काय सांगताय? परदेशात मला अमेरिकेत सुद्धा मागणी होती. इथं काय महाबळेश्वर आहे? आपलं हक्काचं गाव आहे. मग का कॅन्सल केलं? मला असं वाटतंय बहुधा त्यांना माझं मानधन परवडलेलं नसेल. 3000 मानधन तुमचं, त्यांना परवडणार नाही. अरे 3000 रुपये परवडणार नाही. सुभाषराव, किती पान उतार एखाद्याचं करायचं? 3 लाख मानधन ठरवलं होतं. 3,30,000 त्यांना म्हणलं तो ऍडव्हान्स पाठवा. तुम्हाला 3 रुपये ऐकू आले? ऍडव्हान्स घ्यायलाच पाहिजे होता तुम्ही. किती 1,500 ऍडव्हान्स द्यायचा? 1.5 साठी जायचो. कुठं माझ्या जेवणाचा खर्च बसण्याच्या अगोदर घर काढ. वळव गाडी. जीव तरी आपण गाडी घरी घ्या. हे वय असं राव, ह्याला व्यवहार म्हणतात. गाडी घरी नाही. 3 लाख म्हणजे भी किंमत माणसाची एवढी किंमत. गाडी घरी. जीव तरी जीव तरी बाबा. आपापल्या घरी जेवा. मस्ती आली काय तुम्हाला? पान उतार लावला काय माझा? हा, तिथं काय झालंय महाबळेश्वर मध्ये माहीत झालंय. तुम्हाला तर जेवायचं सुस्त आहे. अरे काहीतरी दुसऱ्याबद्दल काहीतरी आत्मीयता भाव. चांगला दुसरा सुभाषराव म्हणते ते बरोबर आहे. चांगला कोणतरी मिळाला असेल. चांगला माणूस असू शकत नाही. काय सांगताय तुम्ही? तुला कसं कॅन्सल वळू का गाडी? काय कोणाच्या हातात आहे का? वळव गाडी माघारी. हा, वळव गाडी. पण मला आश्चर्य वाटते बरं का सुभाषराव, एवढ्या बिग किंमत माणसाला 3 लाखाची किंमत कशी काय आली? अहो माझं चुकतंय. मी बेकिमतीच्या माणसाला घेऊन जातो ना इकडं तिकडं. तुम्हाला महत्व कळत नाही जवळच्या माणसाचं. तुम्ही चला मला मोठेपणा दाखवायला. आम्ही काय आलो नाही मागं लागून. घरी जोडू नाही, शिव्या बिव्या देऊ नाही म्हणून म्हटलं विरंगुळा व्हावा, तुम्हाला कुठेतरी फिरता यावं म्हणून मी चालवलं होतं. माझ्यावर जाणता होय. प्रेमापोटी उपाशी तपाशी आला बाळासाहेब. का बाळासाहेब, आजपासून अद्दली विकत घेतली बरं का. आम्ही म्हणत होती ह्याच्या नका ना दिला मला माहिती किती गाणा करतो सगळ्या कामाचा. का इथनं पुढे तुमची जर व्याख्यानं कॅन्सल व्हायची नसतील रामभाऊ, तर एकाच विषयावरती व्याख्यान करत चला. सगळ्या व्याख्यानाचा विषय एकत्र करता दुसरा करतो. श्रोत्यांना पण कळत नाही. ऑलराऊंडर त्याला तर म्हणायचं. हितनं पुढं मी तुम्हाला कधीच व्याख्यानाला नेणार नाही. कारण का तुम्हाला त्याचं ज्ञानच नाही. अरे डायरी तुझी मोकळी पडली, कुठंच नेणार. आधी भरलेली म्हणल्यावर दुसरी मोकळी राहणारच की. तुला व्याख्यानाच्या तारखा मिळाल्या त्या बरं आम्हाला उद्या. दुर्दैव. आमिर, तुमच्या मुलाला काय शशाला मी परवानगी दिली, पण छोट्या माझ्या अंगलूट खेळू नाही म्हणजे झालं बाबा. काय अंगलट येत नाही. सगळे नियोजन केले ती. नुसती ऍक्टिंग करायची आपल्याला तिथे जाऊन. त्याला काय खरं खरं 7 त्याचं नाव करायचं. बरोबर. 7-12 नाव करता का अजून काय करता? तसं नाही रे. झालं एकदा लग्न काय झालं मग. पण एक खरं आहे बरं का, आपल्या लगेच ऐकलेला का त्यांनी. किती केलं तुमच्या जीवायला का माझा? ना भाऊ गेल्या सकाळी मामळेश्वरला बरोबर ना. ती यायची आत्तावर आपण ती पाहुणी जाते बी निघून. ते बी बरोबर आहे म्हणा तुमच्या एका दृष्टीने.
कधी तुम्ही पुण्य केलंय का तरी पुण्य करायला का त्याचं 2 तर 4 होते ना. हो आम्ही पापच केलंय आमच्या घरात आम्ही पाप केलंय ह्याला. अरे हो मग ह्याला नीट सांग पुण्य केलंय आणि पाप केलंय वर माझ्या दारात बसून माझ्याच घराची वास मुसतो काय. 2 तर 4 होते. गप केलं का गप की तोंड गप तू नको तत्वज्ञान ह्याला हकलून द्या ह्याला हकलून द्या. शांत बस. शांत दोघं शांत बसा. बरोबर नवरदेव कधी यायचा आहे? त्याला बघा त्याला पिलकीचा गोळा आला का कसं काय दिसते का नाही ना वरदेव? कसं काय झालं का नाही ना वरदेव आता? जोरात दिसतोय का ह्यो आज? बुके घेतला पाहुण्याला. शशा हे काय अवतार केला इम्प्रेशन टाकणं काय अवतार केलाय? तुला कळ नाही तू काय केलंय ती काय केलंय तेव्हा? मी चपलीने थोबाड हाणेला. इम्प्रेशन पाडाय नको का पाहुण्या? अरे इम्प्रेशन पाडल तुझ्या पैशाने पाड ना. भाऊची कुठं कुठं आलो इम्प्रेशन पाडतोय. आणि बुक्यान बघ भाऊची एका जरी वस्तूला हात लावला ना मरस्तोर मारील मी. भाऊ काय मला परकतोय? अरे परकतोय म्हणजे तू बळत घरात गोष्टी म्हणशील परकतोय म्हणजे. अरे भाऊ काय आहेत काही नाही की ह्यो बुके बी असं बी तुम्ही 2-4 दिवसात उकारडे आम्ही उकराने टाकून आता गुरांना घालू. तू ठुक कपडे झाले काय तुला तर काय बघवतच नाही. शशा खरं तू घराचा मालकच दिसतो. काय दिसतोय म्हणला? घराचा मालक दिसत नाही घराचा चौकीदार दिसतोय. आणि तुला सांग तू तब्या गदे को अगर घोडे का लगम द्यायची आहे तो गदा कभी घोडा नाही होत. अरे काल बी गाडा होता आणि आज बी गाडा सारखाच आहे. अरे काय जरी झालं ना काय जरी झालं तरी आजच्या दिवस होच मालक आहे. आजचे दिवस का ऐक की अरे तू कपडे बिपडे घातल्याचा भाऊचा बॉडी स्प्रे मारत आहे ना तुम्हाला? राखेल मार राखेल अंगाव बॉडी स्प्रे तू ह्याला चांगला तुझ्या घरी घेऊन जातो पाहुणा तर आमच्या बासकी झालं. एक पहिलेच एक पाहुणं सांभाळतोय हे दुसरं सगळे पाहुणे रावळे आणतोय तर लोक इम्प्रेशन पडू दे मग काय किती चिकाट वागतो रे लागा गाणं लागा. अरे पण लोक इम्प्रेशन पाडा तुम्ही आमच्या काय जाताय. तू तुझ्या पैशाने इम्प्रेशन पाडा तुझ्या दारात. पाहुणा तुझाच आहे का नाही? हो का मी हो का केलं एवढं सण भरपूर केलं. नाकापेक्षा मोतीचा जड झाला ना मग मी ठसून काढतो शशा मापात आणि तासाच्या आत माझी कपडे तुम्ही पाहुणे एकदा कपडे काढून घे. मी निमाही शेजार आहे फक्त मान्य करत नाहीत. काय म्हणला? नाही काय नाही कपडे काढ. काय म्हणतो निमाहिशेदार आहे म्हणून? अरे तुला भगवान आहे भाऊ कधी तुला कपडे देत नाहीत ना घालायला म्हणून तुला भगवान आहे. त्यामुळेच ह्याच्यापेक्षा भारी भारी कपडे भाऊने मला आणल्यात. बापाचे कपडे पोराने घातले म्हणजे पोरगा बाप होत नाही. बाप तो बापच असतो. लय वाट करू नको. हिदर 500 रुपये घेऊन या. कशाला काढ करतो? अरे तुला काय आम्ही भिकारी दिसलो वर 500 रुपये देतोय. अजून 500 दे अजून 500 मला बघा लागतात का नाही? हॉस्टेल आता एवढ्यातच ग बस. मला नको ह्याच बघल बच्चांना दे सगळी जेवा असू दे जेवतो आम्ही. बांधून बी घेऊन या. अरे एकाला 1000 पुरते ती तुला काही 4 जणांसाठी तू 1000 दिले ती तुला काहीतरी वाटलं पाहिजे. मला नाही टाइम. मी आता रस्त्यात नाही पाहुण्याला गाठणार आहे. हो शशा फक्त माझं तुला शेवट सांग नाही की भावा फक्त तू उपकारात जाणीव ठेव. ह्या कपड्यावर तुझं लग्न जमणार आहे फक्त ह्या कपड्या जमनीव ना ह्या कपडे कोणाची इंटरनॅशनल पुढारी रामभाव हा केवढ्या मोठ्या माणसाचे कपडे तू अंगात घातले. ज्ञान पाजवू नको. तू जरा काढला असतं का? बघितली का बघितलं अवलाद कशी बघितलं तुम्ही म्हणता अरे ही नाही शानी अवलाद अशी कुचका बोलते पुढचं. राहू दे काय जरी झालं तर तुझा भाऊच आहे का होईना. भाऊ मग बरं चला आपलं जायचंय नाश्ता करायचा. तुझ्याकडे पैसे ठेव की चले का ना? हा आपण येत नसतो तुपासाठी उष्ट खातोय नाही तो चला आपण चौक घरीच बस. अरे पोरांनो अरे माझ्याशिवाय तुम्हाला अन्न गोड लागेल का? नाही घरी बस. अरे येतो तुमच्यावर 2-2 घास खातो. कवट खायचे बघा तुला मी बंदुकीने पाडून देतो. अण्णा बंदुकीने कशाला मी चढतो की झाडावरून काढतो कवट. नको नको पडला बिडला बघ मी कसा नियमाने पाडतो बघा. उडू का उडावतो. काय येड्याचा बाजार आहे का काय? दिवसा मग गोळ्या झाडताय. बघा जावाय बापू आपला कसा नियम आहे. लेकरं म्हणली कवट खायचंय एका बार मध्ये उडावली कवट. तुमच्या काय नियमाचा नियम नाही. सासूबाई मला एकदा सांगत होत्या म्हणजे त्यांना चिंच पाडून देतो. हा सासूबाईंच्या तोंडावर तांब्या फेकून हाणला होता तुम्ही. मला सांगितलं तुमच्या नियमाचा काहीच नियम नाही. मग अण्णा तुमच्या माहितीसाठी सांगतो असंच मी एकदा कन्याकुमारीला गेलतो फिरायला. वा वा अशीच लहान लहान पोरं माझ्या भोवती गोळा झाली
म्हणजे लांबू का आम्हाला हिमालयातलं सफरचंद खायचंय. आला का म्हणलं एकाच मिनिटात तिथनं नेमदारला कन्याकुमारीतनं डायरेक्ट हिमालयाला सफरचंद उडवलं. तिथनं गरंगळत कन्याकुमारीला सफरचंदाचा ट्रक आलता. तुम्ही काय सांगताय? तुमचं काय सांगू नका. कन्याकुमारीहून आपला शॉर्टच तसा असतो. तुम्ही कसा म्हणला? काश्मीरचं सफरचंद 5200 किलोमीटर अंतर आहे ती. आपले रेंजच तेवढे. अशी छटछूट रेंजचा माणूस नाही रामभाऊ म्हणजे. बरं ते जाऊ द्या जावाय बापू, तुम्ही लगेच कस काय माघारी आली? ज्या ठिकाणी माझं व्याख्यान होणार होतं तिथं दुःखद घटना घडल्यामुळं अर्ध्यातून परतीचा प्रवास करावा लागला. तुमचे व्याख्यानाचं आतापर्यंत तुम्ही कुठं गेलाय आणि दुःखद घटना घडली नाही असं तर काय माझ्या बघण्यात नाही आलं. तुम्ही इथंच रोज राहताय. हो मी पण इथंच रोज राहतो. बरोबर. तुम्ही काय मेलाय का घरदार मेलंय माझं? बायको आहे, पोरगा आहे, तुम्ही आहे, सासू आहे. कधीच दुःखाची घटना ऐकायला मिळाली मला. त्या दुःखाची वाट बघता काय तुम्ही? नाही नाही, आपण कशाला म्हणून वाईट व्हा? परमेश्वर बघून घेईल की. बघतोय ना. बरं पोरं कुठे आहेत? पोरं गेल्यात राहणार. कामं चाललेत ना? म्हणली गेला करतोय कामं जाऊन म्हणून. काय पोरांचे जेव्हा बसून काय खरंय. मी जातो रानात. चांगला विचार आहे. तुम्ही आराम करा, आराम करा अण्णा. तब्येत खराब व्हायला लागली तुमची. शिकला पाण्याचे चांगल्या कपड्यावर नका जाऊ, वर्किंगचे कपडे घाला रानात. मी ह्याच्यापेक्षा भारी घालीन. तुम्हाला काय करायचंय? नाही तर उघडा जाईल. टांगाय गेलं की टांगायच निघत्यात. मटानानं त्या दिवशी फक्त गोड बोलतात. या मामा. काय राव पाहुणं, लय वाट बघितली तुमची. झाला थोडा उशीर, गावचं रस्ते हे खराब येतं पाहुणं, म्हणून हे झाला उशीर झाला इकडे यायला. आम्ही ती काय तुमची तिकडे हिटला बघा, आतला बी तुमचा रस्ता खराब आहे. आम्ही तिकडंच आमची चारचाकी उभी केली आणि तिथनंच आम्ही आता चालत आलोय. असू द्या पाहुणं, असू द्या, चालू द्या. थोडंसं सांभाळून घ्या. तुमच्यासाठी बुके आणलाय पुण्याहून. धन्यवाद. पुण्याहून? हो. अहो का राव, इथं काय आजूबाजूला तुमच्या बुके बिके मिळत नाही? तो कुठं मिळत असेल एखाद्या जाग्यावर, पण तुम्ही माणसं स्पेशल म्हणली बुके बी पुण्यातूनच आणला. मग मी बघा किती भारी माणसं येतं. हार फुलं लगेच आपल्यासाठी आणलीत का नाही? मग काय बघायला कदर आहे. आणि तुम्ही रस्त्यात म्हणताय ना, काय सुद्धा परत अडचण येणार नाही तुमच्या मुलीला. आमचं भाऊ आहेत का नाही इंटरनॅशनल पुढारी इथं. ती काय म्हटलं माहिती आहे का, तुझं लग्न झालं का नाही, काय तू बेहू नको, NH4च करतो इथनं. चालते. मग तोपर्यंत तरी होईल का तुमच्या गावातला रस्ता? 100% होईल. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही काय म्हणला होता का लगेच जमीन दाखव म्हणून? काय अडचण नाही. तुम्ही लगेच माझ्या मागे चला, तुम्हाला लगेच लागलीच जमीन दाखवतो. तिकडे तरी जायला रस्ता आहे का? सगळं एक नंबर. गाडी इकडेच उभी करू आमची. नाही तुम्ही चला तर माझ्या मागे सगळे वस्तू दाखवतो. चला ना चला. सांगितलं त्या माणसाच्या नका नादी लागो. तो सगळ्या दिवसभराच्या कामाचा डोहण्या करतो. तुम्हाला लय विश्वास. अध्यक्ष नमस्कार. नमस्कार. बोलू नका. काय बोलू नका. व्याख्यानाला लय गर्दी होती संशेत. लय ताईट गर्दी, जायला जागा नव्हती. आम्हाला कळलं. अहो काय झालं, त्यांनी जी कार्यक्रम ठेवला होता का व्याख्यान, त्याची आजी मेली. आजीची आजी मेली आणि मग आम्ही इथंच होतो, नव्हतो गेलो. नाही ती म्हातारी मेल्याचं दुःख नाही बरं का आम्हाला, पण रामबाचं व्याख्यान नाही झालं पाहिजे. काय कशाला व्याख्यान झालं पाहिजे? वयस्कर माणूस आहे, वारला. ती एवढं पण पाटील म्हणले का ना की पुढच्या आठवड्यात रामभाऊला म्हणले व्याख्यान लगेच ठेवू. त्यांनी बोर्ड राखवलं तिथं, कमानी टाकल्या त्या रामभाऊ व्याख्यान येणारे महाबळेश्वर. दाजी तुम्ही बघितलं होतं का, कमाने टाकल्या होत्या आणि व्याख्यान होणार होतं. आमचाच जोडीदार आहे लहानपणापासून. सुभाषराव तुम्हाला बी कळायला पाहिजे, या माणसाने घरातली कामं टाळायसाठी, इकडे फिरायसाठी, ह्याच्या मागे जाण्यासाठी तुम्हाला मी नेणार आणि व्याख्यान म्हणणार. दाखवा बरं व्याख्यान, दाखवलं कुठं 4 शब्द म्हणायला बरं. पेपरला छापून आले का कुठं? नाही अहो तुम्हाला डिझेल टाकायला लावणार. बाळूदाजीला म्हणणार अरे त्या सांग की 500 रुपयाचं जेवण काय होते. तुमचं काय गेलं त्याचं व्याख्यान काय पडेल? तुम्हाला काय त्रास झाला? अरे तुम्हाला काय त्रास झाला? आमची बहीण तुमच्यात नांदती आला का, तिचा संसार चांगला तुम्ही त्याला काही तुम्ही का डोळ्यात खोपताय? ज्याला नाही काळीचं ज्ञान त्याचं महाराष्ट्र व्याख्यान संतोषेट हाय का? पण हे आमच्या पुढे बोलताय ना, तुमचं काय दुखतंय? तसं रामभाऊ आल्यावर कसं पळता तुम्ही? रामभाऊच्या पुढे बोला की. का पाटील कोण पाहिजे? तुम्हाला चिघाला एका काय बांगड्या भरले ते आम्ही.
मग मार चालू आहे तुम्ही केवढा मार चालू आहे मारा बरं दुसऱ्या घराचं वास मोजण्यापेक्षा आपल्या बागांना छापा गळतय ती पाटील पाटील मग हीच व्याख्यान जर गणाला दिलं असतं ना तर गणाला महाराष्ट्र केसरी झाला होता काय बरोबर तुम्हाला त्यांचं काय करायचं कशाला तुम्ही कार्या चेअरमन टाकताय राव चांगल्या घरात रामभाऊच्या गणाला दिला असतं तर तुम्हाला बोलावलं कोणी एखाद्याला चांगल्याच्या नादाला लागतो आम्ही सुभाषराव ह्यातला दुःशासन ह्यो दुर्योधन आणि ह्याला पेटवणारा शकुनीचं वर गावात मरत नाहीत ना गाव सुधारणार नाहीत अरे चांगला वागायला का चांगला कर्णावर राहता ना तुम्ही कर्णावर राहता आम्हाला म्हणा शकुनी हिचं आमचा तिघा पुढे बोलता का नाही तुम्ही रामभाऊ पुढे बोलायची हिंमत बोलणार बोलणार आम्ही लागत नाही आम्ही वरवा फोन ह्यांना येणार कॅन्सल झालेला फोन ह्यांना येणार अरे कुणी ऐकले का आतापर्यंत 2 शब्द संतोष व्याख्यान नाही व्याख्यान नाही हा माणूस फक्त जमीन विकून माऊस मजा करण्यासाठी फिरायला जातो परंपरा आहे त्यांची बरं का पाहुणं सगळं जे क्षेत्र आहे का नाही हे आपलं बघा ही सगळी नवी खरेदी तिकडे बघून घ्या ही जीर दिसते का नाही दादाच्या 5 मोटर चालते त्या किती पाणी उपसा अजिबात हालत नाही शेजारच्या म्हटलं ना क्षेत्रांना सगळं आपलं पाणी चालू आहे हो ही आहे लाईटीची सोय बी सगळी केलेली या ही बाहेरच्या देशात आणलेली झाडायची डेमो म्हणून लावले ती बांधाव शेवगा एवढा वाव होतो हो तोडून भरावं लागतो गाडीत भरता असू दे हे सगळं क्षेत्र आपलं हे आता चालू घडीला ही ऊस जाईल शिव थोड्या दिवसांनी जाईल हे नारळ दिसतात का नाही नारळ सुद्धा सगळं आपलं ही सुरूची बाबा ही सगळी आपली तिकडे बघा आता तिकडे बघा ती लांब फलाट दिसते का नाही ती सगळं नारळ फिरा ती सगळं आपलंच ती पपईच्या बागा ही अलीकडचं होय ही फुलं सुद्धा ती काँग्रेसाचं आपलं नाही ते शेजाऱ्याचं आहे त्याला काय पिकवायला जमत नाही माझ्यासारखं त्याला काय इथे डोबाल ती खाली दिसतो का ना खांब त्या खांबापर्यंत सगळं माझच तुम्ही कुठवर नजर जाईल का नाही तेवढं सगळं क्षेत्र माझच आहे ही बाजरी ही निबाड उतार होतो आमच्याकडं हालर बिघडला 2-3 वेळा पुती करताना मग पाहुणे एवढे कोण एकटेच करता तुम्ही नाही एकट्याला काय होते उरकते तेव्हा 5-25 गडीत आमच्यात कुठं फिरते ती बोंबलं 2-2 तास काम करते ती आई पाळीनं बदली होते सारखं गडी 25 गडीत बघा चांगली मोठे शेतकरी ऊस बी काय टाईट आणलाय बघा बाकी जबरदस्त तुम्ही नाही म्हणायचं नावच काढू नका ही बघा तुम्ही कितक्यावर लांब जाते तितक्या आता काय सगळं बघितलं असलं तर आता फक्त तारीखच काढायची गडबड करायचं बाकीचं काय बघत बसू नका जास्ती काय नाही ना आता आपण काय करू पाहुण्याला ना उद्या आपण कळवून टाकू आपलं काय ते घरी गेलो आपण विचार करू आणि विचार करून सांगून टाकू पाहुणं हे गडी कोण दिसतोय पुढे काम करताना गाड्याचं काय तवा गाड्याला आपण लय फ्री दिलं या निवांत मनाने या मनांचा 2-2 लाख 2.5 लाख रुपये त्याच्याकडे उचली त्या गडी कधी बी येतात 2-2 तासाच्या पाळ्या करतात घरी जाऊन झोपतात खात्यात पित्यात का वाटेल तेव्हा काम करतात आपलं कायच नसतं माहिती आहे का हे का कोणतरी लडदू घरी जाऊन जेवला असेल भरपूर त्याला झोप आली असेल झोप झाली का आता आवाज आला आता 2 तास करेल परत झोपल आपल्या गाड्याचं मागं नसतोच आपण हे मोठं क्षेत्र किती माणसं अशी कोणी येतात जाते ती दान धर्म किती काय तुम्हाला सांगायचंय तुम्ही आता खालीवर बघूच नका आता तो नंदीबैल बसला का नाही त्याला मला सूचना करावं लागतील तेव्हा तो काम नीट करेल मी गेलो का नाही मी बोलू कसा थरथर कापतोय बघा गाडम्या तुझ्या बापानं अशी माती लावलेली कर एवढी माती लागते का त्याला कुठं तर बुरखाट लावतोस काहीतरी तोंड का खाली घातलंय आता मागा धरणं आराम खाल्ला असशील तुमच्या बापाच्या घरची पेंड आहे वर गोम्या मी काय गावच्या पोलीस पाटलाला बोलतोय तुलाच बोलतोय तोंड वर काढ नासक्यावर बघ की आता रे काय राव ना काय राव तुम्ही अहो काय पाहुणं कोण आहे काय पळून आला विचारत ना राव असं असतं का तुम्ही बघाय थांबाय पाहिजे होतं काय दुमासला वेळ माणूस मी आबा कुत्र्यासारखा मारला त्याला काय तर माणसाने झापड हाणली ह्यांना आपलं बरं पाणी झालं अहो मी ते चपल्या टाकून रोप पळवली ही बघा काय अवस्था तुम्ही थांबाय पाहिजे तुम्हीच लय मारलाय त्या माणसाला कोण आहे तो माणूस तुम्हाला काय सांगायचंय त्या माणसाची 5 एकर जमीन आमच्या वडिलांनी खरेदी केली होती तेव्हापासून त्याला लागलंय याड
ती कधी पण येतं आमच्या रानात आणि कधी पण त्याला असं वाटतं माझी जमीन आहे म्हणून. मला काय माहिती येड आले म्हणून मी कशाला रानात आलो असतो त्याला बघितलं मला आताशी कळलं येडपाटे त्या नाद लागू नका. आम्ही मेलो असतो ना तुमच्या नाता बाई. हा सांगा ना आता या पाहुण्याला काय सांगायचं. आता काय सांगायचं त्यात तवा आता फिक्स झालं म्हणायचं आणि त्याला काय दिवस थांबाय नको येड येईल मागणे चला पुढं. पार्टी मात्र पार्टी झाली पण नाही नाही परत का माझ्या संग तुम्हाला नेणार नाही. तुझ्या बापाने 15 रोट्या खाल्ल्या होत्या का होय रे टाबे. आणूनच देत होता मला आणि उद्या म्हणायचं खा. जणू काय बिल स्वतः भरल्यागत नको बोलू. तुला नेलंय आम्ही. ए माझी आबरू गेली या. अरे ती जेवणाचा विषय सोडा. शशीला काय गेला असेल रानात. हा पाहुणे बिवणे आले असतील आपण बी भेटलं पाहिजे. बरोबर काही पाहुण्यांना जरा निरोप वगैरे देऊ. हा चला की. नमस्कार पाहुणे. सगळे आमचे बर कोण हे आमचे भाव हे सगळे दोस्त मंडळी. बर पसंत पडलं ना सगळं मुलं लय भारी एक नंबर जागा आहे तुमची. पाहुणा असं करता का थोडं पुढं होता का दोन गोष्टी बोलून आलो. बर बाबा चल चहा पाणी घेऊन जा जातानी. बर हा शशी भाऊ हा खरं सांग हे कपडे आणि हे आमची जमीन दाखवली म्हणून तुझं लग्न जमलं ना. कशाचं जमतंय तवा राहणार गपचूप भाऊ आलाय भाऊ. कोण भाऊ आलाय. अरे हिथं आमच्या रानात गणा भाऊ शिवाय आणि राम भाऊ शिवाय कोणीच येऊ शकत नाही. कोण भाऊ आलाय. आपलं भाऊ आलाय राहणार भाऊ खाली मुंड घालून काम करत होतं. मला वाटलं कोण गडीच आहे. पाहुण्यात एकदा मी रुबाब गाजवाय गेलो. मी म्हणलं ए तुझ्या बापानं अशी माती लावलेली का रे. 2-4 शिव्या हसाडल्या मी भाऊनं मला बघितलंय पाहुण्याची मी पळता तुला काय झालं बोंबलायला आता. आलं का तुम्हाला मी सांगतो का नाही ह्यो प्लॅन असला सगळा अंगलुटील म्हणून. तुम्हीच काय म्हणा माहितीये का सगळं म्हणा आमचं आम्हीच केलंय म्हणून. माझं नाव नका घेऊ नका. भाऊ महाबळेश्वरला गेलतो ना. भाऊ म्हणजे भूत आहे कुठं. स्टॅच्यू पोरांनो स्टॅच्यू पप्पू खाली बस. स्टॅच्यू छोट्या स्टॅच्यू आम्ही प्लॅनर स्टॅच्यू का ना शपथ आहे तुझी काकी मरण. तुला सांगता येत नाही काय समजून सांगता येत नाही त्याला. मला काय माहित नाही. असं कोणी डोक्यात घातलं. गाणं स्टॅच्यू माझा पप्पू मी तुमचा पाण्यावाला पप्पू नाही का. माझा पप्पू असता तर माझ्या संग असा वागला असता का. माझं काहीच नाही घराने सगळं केलं भाऊ. मी बी आपला रामभाऊ नाही बाई. आपल्या रामभाऊच्या विरोधात असं बोलतात का बाळा. तू कोण आहे पप्पू. पाणी सोडणार पप्पू ना. माझ्या रानात कुठं पाणी सोडायला आलाय. घराने आणले मला बोलतोय ठोटा पाणी सुटाना 4 दिवस माझ्या रानात कुठे पाणी सोडतोय बाळा. परत असं करशील कसं गाण्याकडे बघतो. पळ तिकडे ना राणी इकल्यामुळे माणूस लयच येडा झालाय. फरकच झालाय की त्याच्या लय अवघड परिस्थिती. किती येडापणा करतोय माणूस. मग काय तुमचं काय काय रे काय कशाला आलाय. जमीन बघायला तो जमीन बघायला आलाय. पाहुणं थंड घ्या. अहो जमीन इकली म्हणून एवढं कुठे ही करतात का. जमीन गेली म्हणून येडागत करू नका. पाहुणं थंड घ्या. थंड घ्या पाहुणं. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा प्रकारे 35 एकर विकली. त्याची ही बॅगला पाटील तुम्हाला 8 दिवस या म्हणतोय तर तुम्हाला वेळ नाही शेवटी अण्णांना मला बोलावं लागलं. अहो सुभाषराव कामातून वेळ काढून आलोय ना आता बोला काय काम आहे. अण्णा काय झालंय ऊस पिवळा पडलाय. कशामुळे झाला असेल बरं. केवढा झाला याला ऊसातलं ज्ञान आपल्याला विसरत चाला. गाव गोळा नका करीत जाऊ तुम्ही. गाव नाही आपण तिघं तर आहे आता इथं तुम्हाला बोलावलं. अहो सुभाषराव यांना गावाकडची शेती पडीक ठेवून इथं आले ते कृषी तज्ञ एवढा बोलावलाय. यांना काय शेतीचं कळते. अहो मुळात बियाणं तुमचं खराब आहे.
एवढा कृषी तज्ञ आहे तुम्ही गावकडची शेती कशाला पडीक ठेवली 100 टन इथं काढणारा कशाला जण पाजायला लागलाय 100 टन काढणारा पठ्ठे आहे. तुमचं 30 टनाचं आवरेत नाही. तिकडे काढताय तिकडे हिता नाही अरे माझ्या हा? ऊसाबद्दल अहो तुम्ही का पावा काय सांगताय तुम्ही तुम्ही काय पाटलाच्या बराबरची टन एक नाही धड. बरोबर एक शिंदा म्हणजे का झाली झाली हे झाले ती झाले. ऐका ना ऊस पिवळा पडला त्याबद्दल बोला की. मी सांगतो ना ज्ञानी माणूस असताना तुम्ही कशाला गाव गोळा केलंय. ज्ञानी अरे तुमचं ज्ञान हिचा पाजळा लागला का तुम्ही सुभासरावच्या ऊसामध्ये. दोघं बोल नका बाबा वादाचा विषय. गाव पाटील किंची ती फरक आहे. ना टाकाव ठोका एक मला मला नाही तुम्ही पाटील ह्या बाजूला या. अण्णा टाका घ्या अण्णा एक ठोका. ऊस पिवळा झालाय त्याच्याबद्दल बोला की राव. सांगतो की पण तुम्ही कसली गाजपान गोळा करून आणताय गाव इथं का फिरायला ही काय चावडी होय. गाजपान आहे गावचं पाटील आहे की राव. अहो काय ती चावडीतलं शोभत इथं काय कामाचं आहे रानात. काय कळतंय तुम्हाला गाजर तुम्हाला काय कळतंय ऊसामध्ये शेंदाड. ही दोन तज्ञ आणली तर ह्यांचीच भांडणं इथं पिटली. हे गावचं पुढारपण करणाऱ्याची शेतीचा अशीच अवस्था असते. आणि तुमच्या काय मग जावायची शेती असती. आणि तुमचाच जोडीदार डवळे शेजारी बांधला पावला वाण नाही लागला गुण लागतोच की. शेती करायची अक्कल नाही तत्वज्ञान सांगायला येतं. आणि सगळं बिगड आकलीची माणसं सुभासराव तुम्ही आली ती काय घ्या ना मातीतलं कळत आहे. गावगाड आणि शेतीवाडी फरक असतो सुभासराव. हा हे गावातले सगळे पाहुणे रावळे द्या हाकालून त्यांच्या गावात. हा इथं घुसलेत गावामध्ये रानबोका घुसल्यावनी. काय मुंगसाचा सुळसुळाट झालाय तुमच्या गावात. रेशनिंग कार्ड काढलं घेतला कोण आणायला हाकाल 15 एकर 7-12 बाळासाहेब पॅनल्स टाकायचे आपल्याला. खोब्या बसलं पाय सोडवीन नादात जाऊ नका. ही भांडणं जर होणार असतील ना मी उद्या कृषी अधिकारी बोलावतो इथं माझ्या ऊसाचे बलबीम पाटलाची बोलायची कारण अशा भांडणं का नाही ऊस तुमचा जळून जाईल सुभासराव अशी लोक बोलू नका. जळण कशाला बोलवते मग काय ठरव घ्या. तुमचा राग माझ्या कुठे काढताय. हे जळकी माणसांना ऊस जळण नाही तर काय होईल. अध्यक्ष करणारा शेतकरी झालं काय झालं काय उठा झालं काय मला बघू द्या. कोणचा येडा कोण आहे. अध्यक्ष काय झालंय. माणूस माग लागला माणूस कोण येडा थांबाळो ए रताळ्यानो याडा कोणाला म्हणताय. शशा सावधान. काय झालंय रामभाऊ. सावधान ऑर्डर दिले की सुभासराव सावधान. कशाला मारताय तुम्ही सारखं तिलेडे म्हणतात तुम्ही बावळाचे मला. तुम्ही कोण लागून गेला रे. आपण का मारताय मला सांगू द्या. मला हातला खाल्लं काढू द्या ह्यांना बी. माझ्या रानाला गिरायक आल्यात ही थांबा थांबा विचारून द्या. गैरसमज काहीतरी झालाय कारण सगळीच शान्या मेंदूची दिसते ती मला नीट सांगा काय झालं. काय झालंय रामभाऊ. शशा सावधान. काय झालं सांग. रामभाऊ सावधान विश्राम किती वेळा करसाल तुम्ही. काय झालंय सांगताल का नाही. काय झालं ते हो सांगा. शशा सांग. मला स्थळ आलतं ह्या पाहुण्याचं. नाही नाही यांच्या मुलीचं यांच्या मुलीचं आलतं आणि ही म्हणली की आम्हाला शेतकरी देवर चालतोय. इथनं मागाची स्थळ आलते का नाही ती म्हणते शेतकरी म्हणलं काय म्हणतात हे तिकडं म्हणते ती कोण विचारत नाही. शेतकरी नको म्हणते नको म्हणते ती. ही म्हणली आम्हाला शेतकरी चालतोय फक्त आमची 1 8 की जमीन पहिल्यांदा दाखवायची. आता ठरलं जमीन दाखवायची. आमच्याकडे जमीन आहे ती तसल्या अवलादीची खारपुटी 4 फूट जमीन. कोण बघायचं कुचळं उगवते ती देतील का पोरगी. मग निर्णय ठरला इकडे यायचं भाऊच्या जमिनीकडे. म्हणून माझी तू जमीन दाखवली. जमीन दाखवायला आणलं होतं. मला काय माहिती भाऊ गेलं तर व्याख्यानाला महाबळेश्वरला माघारी येऊन गपचिप तिथं कांदत बसलं. मला वाटलं गडीच आहे. यांच्यात एकदा म्हणलं रुबाब दाखवा म्हणजे व्हायचं प्रेस्टीज वाढेल. मी खाली मुंडकं होतं मी तिला 2-4 शिव्या. कुणाला मी होतं तिथं. काय शिवी दिली शशी. मी म्हणलं ए गाडी मी तुझ्या बापानं अशी माती लावलेली कर. आणि मग मी लगेच अशी लावली. गावाचा कमाल खाऊन पोराला नीट ऐकून घे नाही तर मी खरंच येण्यासारखं करेन. बाळासाहेब पण ही किती चुकीची गोष्ट आहे. ही लेकीचं लग्न जमवायचंय म्हणून जमीन बघायला आले. शशी ही किती मोठी चूक आहे. अरे बाबा असं जर तू फसवलं तर लग्न झालं ना त्या पोरीला 3-4 दिवशीच कळायला सुरुवात होती पोराची काय परिस्थिती. जी आहे ती परिस्थिती दाखवायची ना. तू भाऊची कशाला जमीन दाखवत बसला आणि खोळ तुझ्या डोक्यात कोणी घातलं भाऊच्या जमिनीचं. अहो सुभासराव ह्या शेशी वैतागलेला आहे. शेतकऱ्याने पिकवलेले ह्या न खायला जमतंय आणि शेतकऱ्याच्या मुलाला मुली द्यायला काय नको. त्यामुळे शिष्य वैतागून हे नाटक केले त्यानं. ए
आज तू एक खोटं बोलला, उद्या परत तुला दुसरं खोटं बोलावं लागणार, दुसरं खोटं पचवण्यासाठी तिसरं खोटं बोलावं लागणार. मुलगी आयुष्यभर तुला खोटारडा म्हणून आयुष्यभर बघणार. ह्यो प्लॅन तुला कोणी सांगितला? भाऊची जमीन दाखवा. गाणं भाऊ म्हणला जुगाड जुळते. खान तशी माते पुतण्याने शिकवलं तुझ्या सगळं झालं. तुम्ही दोघं एवढं ताकद रे त्याच्या अंगावर बसून मारायची काय रामभाऊला कारण तुमचे रामभाऊला मारलं बा यांनी काहीतरी आपोआप सुरू नको. रामभाऊला मारलं काय रामभाऊ या. पाहुणं त्यांनी आणलंय बघा टिंगुळ आलाय. काय म्हणले रामभाऊला मारलं हो म्हणला अंगावर बसून मारलं. काय रे सावधान. अण्णा ही किती मोठी चूक आहे सांगा की. मूर्खपणा आहे हा. कधी फसवणूक करून लग्न करू नका. आणि तुम्ही सुद्धा पुरीच्या बापाने सुद्धा पोर निर्विसने बघा, गरीबाचा असून द्या निर्विसने बघा. अहो श्रीमंताच्या घरात येऊन वाटोळ करून घ्यायचा लेकीचं, गरीबाचा असून द्या निर्विसने होत करून पोरगा बघा, डोळे झाकून पोरगी द्या. बाळासाहेब अरे वा हो बाळासाहेब ह्याच्या टायमिंगला आम्ही फसवून वहिनीला आणलं, आता बिचारांना गप्पा जोडून घ्यायच्यात. काय लय खोटं बोललं. तेच बाळे होते. एकदाच होत असतं बाळासाहेब. ह्यो माणूस खोटा बोलला. रामभाऊंचा चांगला म्हणला होता. चुकी सांगू नका. पाहुण्यांचं मोठं मन म्हणावं लागेल की शेतकऱ्याचं पोरग जरी असलं ते होतकरू असेल तरी पोरगी देतो म्हणले ते. शेतकऱ्याचे पोरं लाखोनी पैसे कमावते ते. गैरसमज लोकांचा झाला नोकरी IT त्याच्यापेक्षा शेतकऱ्याच्या दारात टरकने माल निघतो या. सुभाषराव बाळू मला एकच म्हणायचंय, जे आई बाप पोरगी दुसऱ्याच्या घरी देताना विचार करतात त्याला शेती आहे का, बंगला आहे का, बँक बॅलन्स आहे का. अरे तुमचे लग्न झाले तर होतच का सगळं? आलंच ना शिक्षणाने, झालीच ना प्रगती. नाही डोकं मला सांगा रामभाऊ, शेती आहे का, बंगला आहे का, गाडी आहे का? जणू की ह्यांची मुलगी शेतामध्ये खुरपा देणार आहे आणि घरदार सगळे असला नोकरी हे लग्न झालं काय कमावणार आहे ती? आणि सोयरे तुम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही माणसामध्ये लग्न जमावी का पोरा स्वराचं ऐकताय तुम्ही? ऐका अहो पण ती माऊली तीच म्हणली. नाही तुमचं चुकतंय बघा. खात्री करावी, वस्तुस्थिती जाणून घ्यावी. आयुष्याचा प्रश्न आहे मुला मुली. ऐका माझी विनंती, आमचा पाहुणा तुम्हाला खोटं बोलला असेल, हाही आहे त्याची 4 पडे कुसाळची जमीन आहे, खोटं बोलून लग्न जमवायसाठी आमची दाखवली. आता काय तुम्हाला निर्णय घ्यायचा ती घ्या. हाही खोटं बोलला, ही खोटं बोलला, काय बाळू? पण मुलगा चांगला पण होत करू पोरग. आपण कळू फोन करून कळवतो आम्ही. जावा तुम्ही जावा, आमची प्रायव्हेट मीटिंग आहे. राम राम कशाला राम जाऊ तुम्ही. नाही ठीक झालं समजू का? अरे गप्पे बाळू त्यांनी कोपरापासून हात जोडलं म्हणजे देताल का पोरगी शेषेला? अरे रामभाऊला का पण तुझी सगळीच पाहुणी एक तरी शान आहे का? सगळीच लापाडी पाहुण्यांची. मला माहिती आहे ती पोरगी देणार नाहीत. त्याचं कारण का माहिती आहे का? ह्या माणसाने होणाऱ्या ह्याच्या सासऱ्याला धोपाटलंय म्हणल्यावर कशी अनाथ माती का लावलेला का? थोडं धीराने समजून घेऊन बाबा पाहुणं चूक झाली असं तसं गैरसमज झाला. गिरायकच ह्यानी बघितलं, दलालच आलेत म्हणून मी चोपली बाळू तुला. अरे पण गिरायक बघितलं तर तुझ्या सहाय्य झाल्याशिवाय इकल का कोणी? इतका कसा मठ पाहुण्याला बी कळालाय हिथं एवढी मारामारी चालते तुझ्या पुतण्याची ह्या शशीची, मग माझ्या मुली कशी नांदेल हिथं? मला वाटलं बाबा ऐकूनच आली 5 एकर इकीन म्हणून. ए शशा, अरे खोटं बोलण्याची बोला, कपडे बी माझेच घातले होय. काढ कपडे काढ. इथं कुठे कपडे काढता? इज्जतीवर पांघरून घालाव रामभाऊ. हो इज्जत गेलेली परवडल पण खाजावलेलं नाही चांगलं. अरे तुला खरूच आहे शशा, मला झाली म्हणजे. सोयऱ्या धाऱ्याला उघड करू नका. चला बा ज्ञान गेलं ह्या पाहुण्यावर. थोड्या वेळ बसलं असतं जमलं असतं का नाही? हो जमलं असतं. शशी एखाद्याला असं फसवून आहे बाळा. आपलीच बहीण असती तर असं केलं असतंस का तू?